नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, गुड आफ्टरनून। आता आपली आज ज्वारीचं जी खळं होणार आहे त्यासाठी मशीन गेली आहे आणि सकाळपासून मोडणी चालू आहे। बायकांची 9 बायका आहेत, शिवाय काकी पण खाली गेल्या होत्या। मी स्वयंपाक केल्यानंतर पुन्हा एकदा शिरा वगैरे केला। आज असं गोडाचं असतं ना आमच्या इकडे, आज हळदी कुंकू लावून हातामध्ये केळी आणि काहीतरी गोड पदार्थ दिला जातो म्हणजे बायकांना खाण्यासाठी। ते सगळं झालं। आता आम्ही पुन्हा चाललोय शेतामध्ये। काकी आणि माझे पती गेलेत पुढे, शौर्य तर सकाळपासून तिकडेच आहे आज आणि त्याला सुट्टी होती आणि परवानीच लागली। ते सगळं ते खूप म्हणजे मी त्याला असं मालक आहे असं ते एक हे असतं, खूप सगळ्या बायकांना मागे लवकर करा चाललेलं असतं। तर चला आता मी चालले, मशीन आली आहे, थोडंसं मदत करूयात। तब्येत खूप खराब झाली आहे, वातावरण बिघडलं आहे, मुली पण आजारी आहेत, मी पण आजारी आहे, सगळं घसा हे होतोय। असं चला आपण आता जाऊयात, कारण वर्षातून हा एकच दिवस असतो की आपल्याला एन्जॉय करायला मिळतो किंवा बघायला मिळतो आपल्या शेतातला। ओके चला खाली भेटूयात। मग निघाले मी आत्ता, चहा पोचलाय खाली, आता मी चालले माझ्या सवारीवरती। तर आपण आपल्या मळ्यात आलोय, बायकांचं चहा पाणी झालंय, काही बायका अजून चहा घेत आहेत। बघू शकताय सगळे कडबा कसा गोळा केलाय, याला पाचुंदे म्हणतात। हे पाचुंदे आता मोडून झाले, मोडणी झाली। आता 2 ठिकाणी ढीक केलेत, काय माहिती आता आई भवानी आपल्याला किती आज यश देते। आज ना खरं तर आज ना रिझल्टचा दिवस आहे बरं का बाळू काका, आपला रिझल्टचा दिवस आहे आज। ही ज्वारी पेरली होती खूप उशिरा, म्हणजे अगदी सगळा सीझन गेला होता आणि सगळ्यांच्या लवकर आली। हेच देवाची कृपा होती यावर्षी माझ्यावरती, कारण मी असा उद्देश ठेवला होता की ज्वारी एक ठिका जरी झाला तरी चालेल, पण आपल्या गाईला चारा तरी होईल, म्हणून आपण हे ज्वारीचं नियोजन केलं होतं। असं कंस पण वेचायची पडलेत बरीच। पंधरा दिवसापूर्वी काही अजून टपोऱ्यात असणारी अशी कंस वेचून घ्यावे लागतात सगळी, कपड्यामध्ये मोडताना काढताना पडलेली असतात। नाही म्हणजे त्याचे 100 ते 200 ग्रॅम दाणे आहेत। आपण मोठ्या मोठ्या पेंडी टाकतो, अगदी छोट्या वगैरे नाही, त्यामुळे नेहमीच आपल्या कडब्याला डिमांड असतं इकडे। हा हा ठेव का बाई का, पण तुलाच काढायचंय आता। सगळ्या मावशान दिलं नाही चहा? अरे प्या ना, थंड होतोय, मला वाटलं पिऊन बसले। वैशू बघ किती भळ्या पडलेत, पाय चाललेत त्याच्यात। 15 दिवसामध्ये हा अजून मार्च लागायचे। मे मध्ये तर आमच्या जमिनीने एवढ्या मोठ्या भळा पडतात, पाय आत गेला की गुडघ्यापर्यंत आत आणि मोडलाच म्हणून समजायचं। खूप वेळा हरण वगैरे तशीच सापडतात। पहिले लोक हरणांची शिकार करायची, पण आता ते बंदी आहे ना, तर ते केलं नाही जात। दादी अय दादी, राम 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 बरं का? मला माहित नव्हतं दादी आली आज। याय नव्हतं का, 1-2 हे केला तर चहा प्यायला लागली आमची दादी म्हणा। मग काय बोला तुम्हीच बोला की, आता मी कशाला बोलू। गाडी घेऊन आली ती पोरगीला जाणार, कोण जायचं? ती चालत येणार आहे म्हणली। हे नाही नाही, भक्ती म्हणली ती चालत येणार। बोलती कोण? चालू मला फोन करायचा होता मग, गेला सिकट झालं की। तुम्ही बरं ऐका ना, मी आता येताना एवढा मोठा साप
मॅनेजरला गडबडीत आहे. मॅनेजर इकडे बघा तरी. मॅनेजर तर बंड उठले म्हणतात. ते सगळ्यांच्या पेंड्या पासून ते मोजून द्यायला लागलेत. बर भाभी कुठे आहे? गुड्डीने सांगितले भाभीला फोनवरती बोलायचंय. ए भाभी गुड्डीशी बोला, तुम्हाला बोलायचं त्यांना. हा नाही घरातून येताना सांगितलेलं मला त्यांनी. लावते की. इकडे अहो चहा तरी पिऊ दे की त्यांना. इकडे चहाच चाललंय मस्तपैकी. एक कोरा चहा केला कारण ना मांजराने दूध उष्ट केलं होतं. आणि यादव मावशी हे वाटलं मला ना. यादव मावशी नाही का आल्या? यादव मावशी चहा पित नाहीत ना. थर्मास दुसरा छोटा सापडे ना कुठं. मग सगळ्यांनाच कोरा चहा केला. ए चहा पीत पीत करा. मी चालले तिकडे बोलायला लागलेत. कुठे आहे? लांब सारखा फोटो मशीन यायला लागल्या. ए शौर्य इकडे ये लवकर. छोटा शेतकरी लवकर ये इकडं. दीदीचा शेड घातला जातो. दीदी बघ किती ओरडते. अरे पाय भळीत जाईल शौर्य. असं नाही बघ. नीट नीट. आपला अंधार होतो तोंडावर. सकाळपासून आज इथं मर मरते उन्हामध्ये. टीचरला सांगू का तुझ्या? जाधव मॅडमला फोन करू का? थांब आता करतेच. गप्पा सांग नका. काय खरं नाही बाबा तुमचं. इतकं कालवा करायला ते मशीन कधी येते म्हणून. इकडे इकडे इकडे. शौर्य मशीन शेंडी मशीन कडे करायची. हळदी कुंकू लावतो हळदी. पण त्याच्यात सगळे ते गोंड्यात सगळं कचरा उडणार मागा की. तुम्ही तिथे यूज नका. ते कचऱ्यात सगळे गोंडे भरणार. पहा हळदी कुंकू लावा की. लावला होता पहिले त्या केस. अरे हळू. अरे वा 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 वा. अरे 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 टाक 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 मशीन. अंगावरती काय? हो तेवढा सुपरमॅन आहेस ना. उभा पोटावा लागतो. उभा उभा. हो का? हाताला लागला असत तर. आता ही बारीक तुकडी करा सगळ्याला वाटत धरा. आता राहू दे तिकडे ठेवा पिशवीत. जा उशीर झाला. एक ठेवा दे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता काय गणपती बाप्पा आपल्या एरियात आले तेव्हा छानच होणार आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. मोरया. उठा की उठा. बायका काय उठे. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायण नमस्ते. शेताच्या मागेचं पण नाव आहे. शेताचा एक रक्षक अगं ये. हा नंतर धरणीचं नाव घे. हा? 500 500. चल या. मला इथं जुते दो पैसे लो असं वाटायला लागले. सौदा करायला लागले. तुमच्या जीवाला काय वाटतंय जर का किती देताय म्हणायला.
शेतकरी बुडायची बारी आली. असं करा ती कणसच घेऊन जावं मला तुम्हाला गिफ्ट मध्ये. रोजगारावर बुडायची बारी आली. शेतकऱ्याची प्रतिक्रिया बोला परत. माईक आता चहा पित नाहीत का? ओ या या हा ते उचला. इकडे उभा राहा तुम्ही आता. इकडे ये माझा दुसरी ते सगळी ए मला खाली मी जाऊ वर. खाली पुतोडे मान लागते ना. जूते दे दो तसं चाललंय ग बाई आमच्या इथं. ए परत एकदा वैशू परत एकदा मोठा बोला. सबूत बघा घरच्या घरी करा मध्ये बायका चाललेत. जरा जुगलबंदी. आधीच सांगा बरं. 100 रुपये द्या म्हणते. 100 रुपये द्या म्हणते ते. एका बायला दोन्ही खेळायचं का एका खेळायचं? नाही नाही यांचं वेगळं तुमचं वेगळं. ऐको हा असं काय. मग खूप वाढतात की खूप वाढतात. दोन्ही गायचं 100 ठीक आहे. खरं असतं. दोन्ही कसं वेगवेगळं करायचं. अरे पण एकच आहे ना आमच्या शेतात. पण नाव अंडा व्हायला नको ठरवू. चला या गाडी चला. शाम की ट्रेन से निकल जाओ. काय किती? शाम की ट्रेन से निकल जाओ. बरोबर केलं. 25 रुपये जातात. कुणाला येईल तर येऊ द्या नाही तर राहू द्या. चला बसा. मी तर आमची मागची नाचून नसल्यावर नाही ग. प्रतिक्रिया हे काय नक्की हे काय असं नाही बुजगावलं केलंय. जिवंत बुजगाव. खुशीच्या माहोल मध्ये इकडे जुगलबंदी लागलेली. एका गायला 100 रुपये पायकाने टाक 100 ठरले. मग फायनली तर चला आता जुगलबंदी संपली. आमची फायनल रिझल्ट लागलाय. मला पण 100. मला पण 100. शौर्या शौर्या दरी सगळी दिसत बघ. आपल्याला 12 ठिके ज्वारी झालेली आहे. 70 किलोचं एक पोत आहे. आणि आता अजून गोंडामधून 1-1.5 ठिकं होईल. ऍक्च्युली आपल्याला 14 ठिक्यांकडे